मागील वर्षभरात राज्यात सगळ्यात जास्त कुरघोडीचं राजकारण जर कुठे झालं असेल तर ते झालं साताऱ्यामध्ये. आणि आता आपल्याला कदाचित त्याचा पुढचा अध्याय पाहायला मिळू शकतो. त्याला कारण आहे ते सातारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक. या निवडणुकीवरून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध शिवेंद्र राजे भोसले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीमध्ये केवळ एका मतामुळे पराभूत झालेले शशिकांत शिंदे या निवडणुकीमध्ये आपल्या मागच्या पराभवाचा वचपा काढणार का याची उत्सुकता आता सातारकरांना लागून राहिली आहे. या बँकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलनं दणदणीत विजय मिळवलेला. खरं तर याला सर्वपक्षीय पॅनल म्हणायला हवं, कारण वेगवेगळ्या पक्षातले दिग्गज या पॅनलमध्ये होते. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही मात्र गड आला पण सिंह गेला अशी काहीशी झालेली. कारण या निवडणुकीमध्ये एनसीपीनं बँकेवर वर्चस्व तर राखलं, मात्र एनसीपीचा हुकुमी एक्का असणारे शशिकांत शिंदे नवख्या उमेदवाराकडून फक्त एका मतानं पराभूत झाले. यानंतर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून घडलेल्या काही अनुचित घटनांमुळे सातारा डीसीसी बँकेची ती निवडणूक त्यावेळी राज्यभर चर्चेत आलेली. आता मागची निवडणूक होऊन गेलेली आहे. सातारा जिल्ह्यातली राजकीय समीकरणं गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. त्यामुळे ही समीकरणं सध्याच्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत काय सांगतात? सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीत कोणाचं पारडं जड ठरू शकतं, कोण जिंकू शकतं, यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सातारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक आता घोषित झाली आहे. या निवडणुकीसाठी साताऱ्यातले दिग्गज आपले प्रतिष्ठा पणाला लावतील. कुठल्याही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची नाडी आपल्या हातात ठेवायची असेल तर त्या जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवणं हे संबंधित जिल्ह्याच्या नेत्यांसाठी कर्मप्राप्त ठरतं. त्याला सातारा जिल्हा बँक देखील अपवाद नाही. म्हणूनच सातारा डीसीसी बँकेसाठी देखील तिथले दिग्गज आता रणांगणात उतरतील. मात्र संपूर्ण जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये 2 चेहरे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील. त्यातील एक म्हणजे शिवेंद्र राजे भोसले, तर दुसरे असतील एनसीपीचे शशिकांत शिंदे. या दोघांमध्ये या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा कलगीतुरा रंगू शकतो. त्याला कारण आहे ते म्हणजे मागच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पराभवाला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्र राजेंना जबाबदार धरलं होतं. शिवेंद्र राजे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला रसद पुरवल्यामुळेच आपला पराभव झाला असा दावा शशिकांत शिंदेंनी केला होता. सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून जावळीमधून शशिकांत शिंदे हे इच्छुक आहेत. मंत्री शिवेंद्रसिंह गटाचा इथला उमेदवार अजून ठरलेला नसला तरी तिथून विद्यमान संचालक असणारे ज्ञानेश्वर रांजणे हेच प्रमुख दावेदार मानले जातात. ज्ञानेश्वर रांजणे यांनीच मागच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेंचा पराभव केलेला. सातारा जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत संघर्ष टाळत सर्वच प्रमुख नेत्यांनी समन्वयाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलेला. या प्रयत्नातच बहुतांश नेते एकत्र आलेले आणि सत्ताधारी पॅनलकडून बँकेच्या संचालक मंडळावर गेलेले. यात रामराजे, उदयनराजे, शिवेंद्र राजे यांच्यासह इतर 11 संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. तर बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रदीप विधाते यांच्यासह इतर प्रमुख चेहऱ्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. त्या निवडणुकीत नवख्या ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदेंना केवळ एका मतानं पराभूत करत जिल्हा बँकेत प्रवेश मिळवला होता. त्यावेळी जायंट किलर ठरलेल्या ज्ञानेश्वर रांजणे यांच्या पाठीमागं त्यावेळी शिवेंद्र राजेंनी आपली संपूर्ण ताकद उभी केली होती. त्यासोबतच पडद्यामागे राहून अनेक अदृश्य हातांनी रांजणेंना मदत केलेली. यामुळेच मागच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता, तोही अवघ्या एका मतानं. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी त्यावेळी शिवेंद्र राजेंसोबतच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर देखील गंभीर आरोप केले होते. शिवेंद्र राजेंना राष्ट्रवादीच्याच काहींनी रसद पुरवली म्हणून माझा पराभव झाला. याबाबत मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणार आहे. तसेच मी राजा नसल्यामुळे मी बिनविरोध होऊ शकलो नाही. शिवेंद्र राजेंनी या निवडणुकीत दादागिरी केली, कारखान्यांना ऊस घेऊन जाणार नाही अशी धमकी दिली असा आरोप त्या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी केलेला. त्यावेळी शशिकांत शिंदे यांच्या आरोपांना शिवेंद्र राजे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र या निवडणुकीत पुन्हा आपल्याकडून मागच्या निवडणुकात झालेली कुठलीही चूक होऊ नये आणि तशा चुकांमुळे आपली यावेळची डीसीसी बँकेवर जायची संधी हातातून निसटू नये यासाठीच मागच्या पराभवातला गाफीलपणा टाळून प्रदेशाध्यक्ष असणारे शशिकांत शिंदे यावेळी जिल्हा बँकेच्या मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. मंत्री शिवेंद्र सिंह अद्याप तरी या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्यक्ष ऍक्शन मोडवर नसले तरीही
ते ग्राउंड रूटवर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. जावळीत मतदानास पात्र एकूण 49 सोसायट्या असून नुकतेच शिवेंद्र सिंह यांनी घेतलेल्या सोसायटी संचालक मंडळाच्या बैठकीत 40हून अधिक सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे कागदावर तरी शिवेंद्र सिंह यांच्या गटाची बाजू सध्या भक्कम दिसते. मात्र त्याच वेळी एक कुजबूज ही देखील पुढे येते की या सोसायट्या जे ठराव संचालक मंडळाच्या निवडीसाठी देतात त्यावरून शिवेंद्र राजे यांच्या अखत्यारीतल्या सोसायटीतल्या ठरावावरून तिथल्याच संचालकांमध्ये काही अंशी बेबनाव असल्याची चर्चा आहे, ज्याचा फायदा शशिकांत शिंदे उचलू शकतात. पण मागच्या निवडणुकीत संचालक मंडळाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 21 पैकी 11 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलनं बिनविरोध जिंकलेल्या. उरलेल्या 10 जागांसाठी त्यावेळी निवडणूक झालेली. यातल्या 10तल्या 6 जागांवर पुन्हा सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आलते तर 4 जागांवर अपेक्ष उमेदवार जिंकून आलते. मात्र त्या निवडणुकीत जे धक्कादायक निकाल होते त्यात शशिकांत शिंदे यांचं नाव अग्रक्रमावर होतं आणि त्यांच्यासोबतच शंभूराजे देसाई यांचा देखील त्या निवडणुकीत पराभव झालेला. पण त्यावेळी सातारा जिल्ह्यातली असणारी राजकीय परिस्थिती आणि आजची असणारी राजकीय परिस्थिती या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जरी सर्वाधिक लक्ष हे शशिकांत शिंदे आणि शिवेंद्र राजे या दोघांवर असलं तरी या निवडणुकीत सर्वात भाजपचे जे वजनदार चेहरे आहेत साताऱ्यातले त्यांची भूमिका किंवा त्यांचा प्रभाव या निवडणुकीवर सगळ्यात जास्त असू शकतो आणि त्यांचं नाव आहे ते म्हणजे जयकुमार गोरे. खरं तर सातारा जिल्हा बँकेच्या अनुषंगानं काही कालावधीपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयकुमार गोरे म्हणाले होते, जिल्हा बँक आम्ही भाजप म्हणून लढण्याचा प्रयत्न करू. आज जिल्ह्यात भाजपमध्ये शिवेंद्र राजे, उदयनराजे, रणजित सिंह नाईक निंबाळकर, अतुल बाबा, मनोज घोरपडे अशी सक्षम नेतृत्वाची फळी तयार झालेली आहे. वाई खंडाळ्यामध्ये आम्ही वेगानं प्रगती करतोय. सोबत पाटणमध्ये सुद्धा आमच्या सोबत प्रतिष्ठित नावं आहेत. त्यामुळे एवढी मोठी ताकद आमच्या सोबत असताना जिल्हा बँक ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराची असावी हे साहजिक आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे आता या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना यावेळी शिवेंद्रराजे गटाच्या उमेदवारासोबत लढताना हे देखील लक्षात ठेवावं लागेल की आता कदाचित त्यांच्यासोबत जयकुमार गोरेंची ताकद सुद्धा असू शकते. त्यामुळे आता नक्की डीसीसी बँकेच्या निवडणुकीत काय निकाल लागू शकतो, खास करून शशिकांत शिंदे ज्या गटातून उभे राहत आहेत तिथून हे देखील बघणं उत्सुकतेचे असेल. शिवेंद्र राजे पुन्हा एकदा राजे यांना रसद पुरवणार का? सोबत जयकुमार गोरे हे शिवेंद्र राजे यांना शिंदेंना पराभूत करण्यासाठी ताकद देणार का याची उत्सुकता सध्या संपूर्ण साताऱ्याला लागून राहिली आहे. तूर्तास इथेच थांबूयात. मात्र सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या या निवडणुकीबाबत तुमची मतं काय आहेत? या निवडणुकीमध्ये कोणाला कौल मिळू शकतो? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.